EDU 118 शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन या पुस्तकातील घटक क्रमांक 6 मुख्याध्यापकाची नेतृत्व शैली. 6.1 पाठ्यमुद्दे. 1. मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचा प्रकार. 2. नेतृत्वासाठी लागणारे गुण. रसिकवृत्ती, नियोजनातील योजकता, संघटन चातुर्य, निर्णय कुशलता, प्रशासनातील कौशल्य, अध्यापन नैपुण्य, मनुष्य स्वभावाची पारख, लोकनिष्ठा, वक्तृत्व आणि व्यक्तिमत्व. तिसरा भाग मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचे 3 भाग. त्यातला पहिला भाग विद्यार्थ्यांवरील प्रशासन, दुसरा शिक्षकांवरील प्रशासन आणि तिसरा समाजाचे नेतृत्व. मुद्दा क्रमांक 6.2 उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला ह्या खालील गोष्टी करता येतील. 1. तुम्हाला तुमची शिक्षण संस्था हे समाज परिवर्तनाचे केंद्र करता येईल. 2. शाळा प्रमुख म्हणून तुम्ही समाज परिवर्तनाचे पाईक होऊ शकाल. 3. मुख्याध्यापक म्हणून आपल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व भोवतालच्या परिसराला वैचारिक नेतृत्व देण्याची गरज ओळखाल. 4. मुख्याध्यापकाचे नेतृत्व हे सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणास्रोत होऊ शकते हे ओळखून त्याप्रमाणे कृती करू शकाल. आणि 5. मुख्याध्यापकात रसिक वृत्ती, योजकता, संघटन चातुर्य, निर्णय कुशलता हे गुण असल्यास तो वैचारिक नेतृत्व करू शकतो हे जाणून हे गुण अंगी बाणविण्याचा प्रयत्न करू शकाल. मुद्दा क्रमांक 6.3 प्रास्ताविक. शिक्षण हा विषय असा आहे की जवळजवळ प्रत्येक व्यक्तीशी त्याचा संबंध येतो. आज राष्ट्राच्या उत्पन्नापैकी 5,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च शिक्षणावर केला जातो. या खंडप्राय देशाचा शिक्षण व्यवहार चालविण्यासाठी 5 लाखांहून अधिक प्राथमिक शाळा, 60,000हून अधिक प्रशाला म्हणजेच हायस्कूल्स, 5,000हून अधिक महाविद्यालये आणि 170 पेक्षा अधिक विद्यापीठे आहेत. शिवाय तंत्रशिक्षण आणि इतर प्रकारचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. शिक्षण देणाऱ्या संस्था या देशात एकूण 7 लाखांहून अधिक आहेत. एवढे असूनही शिक्षणाचे कार्य समाधानकारक चाललेले आहे असे कोणीही मान्य करणार नाही. शिक्षणाने समाज परिवर्तन झाले पाहिजे किंबहुना शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन ठरले पाहिजे यामध्ये दुमत होण्याचे कारण नाही. शिक्षण संस्थांमधून शिक्षण प्रक्रिया चाललेली असते हे केवळ रूढ अर्थानेच खरे आहे. वास्तविक औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण हे भेद सापेक्ष आहेत. कारण औपचारिक शिक्षण अनौपचारिक पद्धतीने देता येते व अनौपचारिक शिक्षण औपचारिक पद्धतीने देता येते. मात्र समाज परिवर्तनाचे प्रबोधन जेथे चाललेले असते तीच खऱ्या अर्थाने शिक्षण संस्था असते. हे सांगण्याचे प्रयोजन असे की शिक्षणाचा संकुचित अर्थ ध्यानात न घेता त्यातील व्यापक आशय ध्यानात घेतला पाहिजे. शिक्षण संस्था हे समाज परिवर्तनाचे केंद्र मानले तर त्या शिक्षण संस्थेचा प्रमुख हा समाज परिवर्तनाचा पाईक आहे हे मान्यच करावयास पाहिजे. शिक्षणाची व्याप्ती, शिक्षणाचा आशय, शिक्षणाचा समाजाशी येणारा संबंध, त्या दृष्टीने त्याला कोणती भूमिका पार पाडावयाची आहे व त्याची जबाबदारी किती मोठी आहे याचे त्याला आकलन होणे आवश्यक आहे. भारतामध्ये लोकशाही ही राज्यप्रणाली म्हणून स्वीकृत झालेली आहे. तथापि डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते लोकशाहीचा स्वीकार केलेल्या भारतासारख्या देशात लोकशाही निर्माण करण्याचे एक साधन म्हणून शिक्षणाकडे पाहायला पाहिजे. लोकशाही ही केवळ एक शासकीय व्यवस्था नव्हे तर ती एक जीवन पद्धती आहे. इट इज नॉट अ मियर पॉलिटिकल फॉर्म बट अ वे ऑफ लाईफ. असे असेल तर प्रत्येक शाळेच्या कार्यपद्धतीशी तिचा संबंध येतो. लोकशाहीचे रक्षण, संवर्धन तसेच राष्ट्रीय एकात्मतेची निर्मिती आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य या गोष्टी शिक्षणाने साध्य करण्यासाठी शाळेच्या ध्येय धोरणाशी त्याची सांगड घातली पाहिजे.
शाळेच्या व्रतविधानात ते प्रतिबिंबित झाले पाहिजे. आपल्या शाळेतील साऱ्या शिक्षण व्यवस्थेला कोणत्या दिशेने गती द्यावयाची आहे, त्याकरिता कोणते उपक्रम कार्यान्वित केले पाहिजेत, अभ्यासक्रम व अभ्यासपूरक उपक्रम हे कोणत्या उद्दिष्टांसाठी कार्यान्वित करावयाचे आहेत, याची निश्चित कल्पना मुख्याध्यापकास असेल तरच त्या दृष्टीने विचार व आचार त्याच्याकडून घडेल. तात्विकदृष्ट्या मुख्याध्यापक हा शिक्षणाच्या उद्दिष्टाचे साधन बनला पाहिजे. समाज परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षण व्यवस्था राबविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची आहे. मुद्दा क्रमांक 6.4 विषय विवेचन. त्यातील पहिला मुद्दा 6.4.1 मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचा प्रकार. सामान्यतः नेतृत्व म्हटले की आपल्या डोळ्यापुढे राजकीय नेतृत्व किंवा लष्करी नेतृत्व येते. पुढारी व अनुयायी, सेनापती व सैनिक अशी नेतृत्वाची रूपे आपल्या पुढे उभी राहतात. मुख्याध्यापकाकडून कोणत्या प्रकारचे नेतृत्व अपेक्षित आहे याचा मूलतः विचार करावयास पाहिजे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे असे मानले तर विचारानेच मानवी वर्तनात परिवर्तन होते. म्हणून वैचारिक नेतृत्व देणे व वर्तनाला योग्य ती प्रेरणा देणे हे मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाकडून अपेक्षित आहे. हे नेतृत्व करण्यास तो समर्थ कसा ठरू शकेल, कोणकोणत्या गुणांचे संपादन करून तो हे नेतृत्व करू शकेल याचा विचार आपल्याला करावयाचा आहे. सैन्यामध्ये सामान्यतः सैनिकाने असे गृहीत धरावयाचे असते की नॉट टू क्वेश्चन वाय बट टू डू अँड डाय. आज्ञेचे पालन करणे एवढेच सैनिकाचे काम व आज्ञा करणे हेच सेनापतीचे काम. राजकीय नेतृत्वामध्ये सुद्धा पुढाऱ्यांनी आदेश द्यावा व अनुयायांनी तो पाळावा असे अनुशासन अपेक्षित असते. तथापि मुख्याध्यापक हा नेता आहे, पण केवळ सेनापतीप्रमाणे आज्ञा करणारा किंवा पुढाऱ्याप्रमाणे आदेश देणारा नेता नाही. मुख्याध्यापक हा वैचारिक नेतृत्व देणारा नेता आहे. विचारांना दिशा देणे व त्या दृष्टीने आचाराला प्रेरणा देणे हे काम मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाकडून अपेक्षित आहे. आपल्या अनुयायांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये व भोवतालच्या परिसरामध्ये योग्य प्रेरणा देणे हे त्याच्याकडून अपेक्षित आहे. मुख्याध्यापकाचे नेतृत्व हा परिवर्तनाचा प्रेरणा स्रोत ठरला पाहिजे. आज्ञा नव्हे तर प्रेरणा म्हणजेच इन्स्पिरेशन देणे हे मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाकडून अपेक्षित आहे. याच संदर्भात अलीकडे शैक्षणिक प्रशासनातील नेतृत्वावर म्हणजेच मुख्याध्यापकाच्या नेतृत्व शैलीवर जे संशोधन झाले आहे त्याचा थोडक्यात येथे आढावा घेणे इष्ट ठरेल. हाल्फिन A.W. 1966 व फिडलर F.E. 1970 या दोघांनी शैक्षणिक नेतृत्वावर मोठ्या प्रमाणात संशोधन केलेले आढळून येते. हाल्फिनच्या मते मुख्याध्यापकाच्या वर्तनाची 2 अंगे आहेत. ती अशी: 1. शालेय कार्यपद्धती, संवादाच्या पद्धती, शालेय संघटन आणि सहकाऱ्यांशी असलेले संबंधाचे सुनिश्चित आकृतिबंध निर्माण करण्याचे मुख्याध्यापकाचे कार्य. आणि 2. मुख्याध्यापकाने सहकाऱ्यांशी वागताना दाखविलेले मित्रत्वाचे नाते, परस्पर विश्वास, आदर व भावनिक ऊब. परिणामकारक मुख्याध्यापक शाळेमध्ये कार्याच्या, संवादाच्या व सहकाऱ्यांशी आपल्या संबंधांच्या स्थिर अशा पद्धती प्रस्थापित करतो. त्यामुळे शाळेची प्रणाली सुसंगतरित्या कार्य करू लागते. अर्थात या पद्धती प्रस्थापित करीत असताना मुख्याध्यापकाचे आपल्या सहकाऱ्यांशी असलेले नाते हे मित्रत्वाचे, परस्पर विश्वासाचे व आदराचे असणे आवश्यक आहे. फिडलरने शालेय नेतृत्वाचे 2 प्रकार मांडलेले आहेत. 1. इतरांकडून विहित कार्य करवून घेण्यावर भर देणारी नेतृत्व शैली व 2. सहकाऱ्यांशी असलेल्या संबंधांना महत्त्व देणारी नेतृत्व शैली. मात्र या दोन्ही प्रकारच्या शैलींची परिणामकारकता ही परिस्थितीवर अवलंबून असते. मुख्याध्यापक व सहकारी यांच्यातील नाते मित्रत्वाचे असेल, मुख्याध्यापकास अधिक अधिकार असतील तर ती परिस्थिती मुख्याध्यापकास अनुकूल आहे असे मानले जाते.
या उलट जर सहकार्याबरोबरचे नाते तणावपूर्ण असेल व मुख्याध्यापकास तुलनेने कमी अधिकार असतील तर ती परिस्थिती प्रतिकूल ठरते. मध्यम अनुकूल परिस्थितीत सहकारी संबंधांना महत्त्व देणारी शैली अधिक परिणामकारक ठरते, तर अतिशय अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत विहित कार्ये करवून घेण्यावर भर देणारी शैली ही अधिक परिणामकारक ठरते, असे फिडलरने प्रतिपादले आहे. या संशोधनातून शालेय नेतृत्वासंबंधीच्या काही दिशा व तत्त्वे आता स्पष्ट होऊ लागली आहेत. ती तत्त्वे अशी: 1. शालेय नेतृत्वाच्या अधिकारावर अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे मर्यादा पडताना दिसतात. 2. नेतृत्वाची परिणामकारकता ही नेतृत्वाबरोबरच परिस्थितीवर अवलंबून असते. 3. सहकारी कितपत परिपक्व आहेत व शालेय परिस्थिती कशी आहे यावर शालेय नेतृत्वाचे यश अवलंबून आहे. म्हणजेच परिपक्वता म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा व क्षमता. 4. सहकाऱ्यांशी असलेले संबंध व सहकाऱ्यांना प्रेरित करण्याची क्षमता यांना शालेय नेतृत्वात महत्त्वाचे स्थान आहे. 5. विहित कार्ये करवून घेणे हे नेतृत्वाच्या यशाचे गमक आहे. या तत्त्वांच्या संदर्भात प्रत्येक मुख्याध्यापकास स्वतःच्या नेतृत्व शैलीचे विश्लेषण करता आले पाहिजे. आपली शैली कशी आहे, आपल्या नेतृत्वास पोषक कोणते गुण आहेत याचा शोध घेता आला पाहिजे. यापैकी काही गुणांची चर्चा पुढे सविस्तर केलेली आहे. मुद्दा क्रमांक 6.4.2 नेतृत्वासाठी लागणारे गुण. मुख्याध्यापकाकडून सहकारी शिक्षक, विद्यार्थी व भोवतालच्या परिसरातील समाज यांना नेतृत्व लाभावे अशी अपेक्षा आहे. या तिघांना नेतृत्व देण्यासाठी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता आहे याचे प्रथम विवेचन करून नंतर तो शिक्षक, विद्यार्थी व समाज यांना कसे नेतृत्व देऊ शकेल याचा विचार करावयाचा आहे. रसिकता, व्यावसायिक निष्ठा, नियोजनातील कल्पकता, संघटन चातुर्य, प्रशासनातील कुशलता, लोकनिष्ठा, निर्णय कुशलता, मनुष्य स्वभावाची पारख, अध्यापनातील नैपुण्य, वक्तृत्व, आकर्षक व्यक्तिमत्व आदी गुणांना चारित्र्याचे अधिष्ठान असले पाहिजे. या गुणांची मालिका पाहिल्यावर असे वाटण्याचा संभव आहे की हे गुण जन्मजात दैवी संपत्ती म्हणून तरी लाभले पाहिजेत, नाहीतर हे केवळ स्वप्नरंजन आहे. याचे उत्तर हे स्वप्नरंजन नाही, हे सारे प्रयत्न साध्य आहे. सहज गुणाशी न चले उपाये, म्हणून धरावी काही सोय आगंतुक गुणांची, असे समर्थ रामदासांनी म्हटले आहे. काही गुण सहज आहेत व काही गुण प्रयत्नसाध्य आहेत. मुख्याध्यापकाला प्रयत्नाने साध्य होणारे गुण निश्चित संपादन करता येतील व त्या गुणांच्या बळावर त्यास उत्तम नेतृत्व देता येईल, याचेच विवेचन आता करावयाचे आहे. पहिला गुण रसिक वृत्ती. रसिकता हा गुण म्हटले तर सहज साध्य व म्हटले तर दुर्मिळ आहे. मुख्याध्यापकाने आपल्या वृत्तीमध्ये रसिकता जोपासली पाहिजे. या गुणाने तो स्वतःचे जीवन आनंदी व सुगंधी तर करीलच, पण त्याचबरोबर आपल्या शिक्षण संस्थेतील जीवनसुद्धा तो आनंदी व सुगंधी करील. या गुणाचे महत्त्व फार आहे. बी. कवींसारख्या कवीला अशी खंत वाटत होती, उणीव रसिकांची चपरी आज वाटते खरोखरी. रसिकता म्हणजे तरी काय? नाट्य, शिल्प, चित्र, संगीत, कला, क्रीडा, साहित्य आदी क्षेत्रातील सौंदर्य टिपण्याची वृत्ती म्हणजे रसिकता. सौंदर्याचा शोध व आनंदाचा बोध ही रसिक वृत्तीची लक्षणे आहेत. जे रम्य ते बघून या मज वेड लागे, गाणे मनात मग होय सवेची जागे. मुख्याध्यापकाची वृत्ती अशी रसिक असली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रातील सौंदर्य त्यास जाणता आले पाहिजे. त्याचा अर्थ या सर्व क्षेत्रात तो तज्ज्ञ असला पाहिजे असा नाही, तथापि त्या त्या क्षेत्रातील सौंदर्याला दाद देणे हे मात्र त्याला साधले पाहिजे. तो स्वतः संगीताचे सूर कदाचित आळवणार नाही, पण जीवनाच्या मैफलीमध्ये मात्र त्याला गोडी असली पाहिजे. त्याने पुढील सूत्र ध्यानात ठेवावयास हवे.
जीवन म्हणजे जीव लावणी ऐकायाची मैफल मोठी. सूर स्वतःला असो नसो वा फक्त वाहवा यावी ओठी. जे जे चांगले आहे सुंदर आहे ते पाहून त्याला दाद देता आली पाहिजे. शिक्षक, विद्यार्थी, लेखनिक, सेवक यांच्या ठायी गुण दडलेले असतात. त्या गुणांचे कौतुक करणे हे सहज शक्य आहे. सारेजण कौतुकाचे भुकेले असतात. एखादा शिक्षक वक्तृत्व गुणांनी संपन्न असेल तर एखादा विद्यार्थी अभिनय गुणांनी आनंद देईल. कोणी सुंदर काव्य करील, कोणी क्रीडा क्षेत्रात चमकेल. एखाद्या लिपिकाचे अक्षर सुंदर असेल तर एखाद्या सामान्य सेवकाजवळही काही कल्पकता असेल. तर हे सारे मर्मज्ञ वृत्तीने मुख्याध्यापकाने जाणले पाहिजे. नुसते जाणून उपयोगी नाही, तर प्रसंगी त्याचे योग्य ते कौतुक केले पाहिजे. कद्रू वृत्तीचा माणूस कौतुक काय करणार? त्या दृष्टीने मुख्याध्यापक रसिकतेबाबत श्रीमंत वृत्तीचा असला पाहिजे. रसिकता म्हणजे सौंदर्य जाणणे, तसेच सौंदर्यहानी कशामुळे होते हेही जाणणे. ही रसिक वृत्ती मुख्याध्यापकाजवळ असेल तर तिचे प्रतिबिंब शिक्षण संस्थेत पडणारच. त्याचे स्वतःचे कार्यालय नीटनेटके असणार, तसेच लेखनिकाचे कार्यालय नीटनेटके असणार. शाळेच्या भिंती त्याच्या रसिकतेची साक्ष देतील. सारा परिसर आनंदाने भारावून टाकणे हे त्याला शक्य आहे. शाळेने निश्चित केलेली ध्येय धोरणे साध्य करण्यासाठी शाळेतील वातावरण शुष्क, नीरस, निर्जीव राहणार नाही हे मुख्याध्यापकानेच पाहिले पाहिजे. आपल्या शिक्षण संस्थेमध्ये कोणकोणत्या गोष्टी सुंदर आहेत, सुंदर हस्ताक्षर कोणाचे आहे, सुंदर काव्य कोणास येते, सुंदर अभिनय कोणास करता येतो, सुंदर चित्र कोणास काढता येते, हे त्याने पाहिले पाहिजे. बालकवींनी म्हटल्याप्रमाणे सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे प्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. अशी रसिक वृत्ती मुख्याध्यापकाची असली पाहिजे. रसिक वृत्ती हा तर गुणांचा राजा होय. 2. नियोजनातील योजकता. शाळेतील अभ्यासाचे, अभ्यासपूरक उपक्रमांचे तसेच कार्यालयीन व्यवस्थेचे नियोजन अत्यंत कल्पकतेने मुख्याध्यापकास करता आले पाहिजे. योजकता हा अत्यंत मौल्यवान असा गुण आहे. वास्तविक कोणतीही गोष्ट असाध्य नाही, मात्र योजकता हवी. या दृष्टीने एका मार्मिक संस्कृत सुभाषिताचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूल मनौषधी, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. कोणतीही व्यक्ती अयोग्य नसते, अपात्र नसते, फक्त योजकता दुर्लभ असते. मुख्याध्यापकाला कोणत्या व्यक्तीची कोणत्या कामासाठी योजना करावी हे जाणता आले पाहिजे. हे जर त्याने जाणले तर त्यास असे दिसेल की प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कामासाठी उपयुक्त आहे. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीच्या ठायी कोणत्या तरी कामासाठी सुप्त शक्ती ठेवलेली असते. हे मुख्याध्यापकास जाणता आले पाहिजे. उत्कृष्टातही काही निकृष्ट असते व निकृष्टातही काही उत्कृष्ट असते. हे सूत्र त्याने ओळखले तर साऱ्या व्यक्तींची शक्ती आपल्या कार्यासाठी त्याला वापरता येईल. काही व्यक्ती सकृतदर्शनी निष्क्रिय वाटतात, तथापि दे ऑल्सो सर्व हू स्टँड अँड वेट. थोडक्यात मनुष्य स्वभावाची पारख करून कल्पकतेने कोणत्या कामासाठी त्याची योजना करावी हे ज्याला साधले त्याला परिणामकारक नेतृत्व करता येईल. आपल्या ठायी काही गुण आहेत, मुख्याध्यापकांनी ते जाणले व त्या गुणांची योजना सत्कार्यासाठी केली हे कळल्यावर प्रत्येक व्यक्तीला विलक्षण आनंद होतो. नाहीतर वर्षानुवर्षे आपल्या सान्निध्यात असणाऱ्या व्यक्तीच्या ठायी काही गुण आहेत हे जर जाणता आले नाही तर त्या गुणांची शक्ती वाया जाईल. सामान्यतः आपल्या जवळच्या माणसांच्या बद्दल जो सदैव कुरकुरत असतो व सर्वांमधील केवळ दोषच ज्याला दिसतात तो त्या व्यक्तीमधील गुण जाणण्यास असमर्थ असतो आणि मग अ बॅड वर्कमन ऑलवेज कॉरल्स विथ हिज टूल्स. आणि शिक्षक कामचुकार आहेत, मुलांना अभ्यासच करावयास नको, सारे कारकून आळशी आहेत, सेवक मठ्ठ आहेत, असेच रडगाणे तो गात असतो. त्याचा परिणाम जमेचिना बनेचिना घडेचना अन पटेचना असा होतो.
थोडक्यात योजकता ह्या गुणांचा आश्रय मुख्याध्यापकाने केला तर गुणांचा तो उपयोग करीलच, पण आपल्या सहकाऱ्यांच्या दुर्गुणांवरही मात करील. वास्तविक मुख्याध्यापकाजवळ केवढे मोठे मनुष्यबळ असते, त्याचा उपयोग कसा करावयाचा हे त्याने ठरविले पाहिजे. पुढचा गुण संघटन चातुर्य. मुख्याध्यापकाला आपले नेतृत्व परिणामकारक करण्यासाठी उत्तम संघटना बांधता आली पाहिजे. त्याला कार्यकर्त्यांची उत्तम टीम करता आली पाहिजे. शिक्षण संस्थेमध्ये केवळ ज्ञानदानाचेच काम करावयाचे असते असे नाही, तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व खुलविण्यासाठी बौद्धिक कामाबरोबर इतरही अनुषंगिक कामे पार पाडावयाची असतात. त्यासाठी सहकार्याची साखळी गुंफून कार्यसिद्धीला न्यावयाचे असते. संघटन करणे हे वाटते तितके सोपे नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीच्या ठायी जसे गुण असतात तसे दोषही असतात. पण गुणदोषांसह माणसे वागवून घेण्याची कला मुख्याध्यापकास साधली पाहिजे. तरच उत्कृष्ट कार्यकर्त्यांची टीम तो उभा करू शकेल. कार्यकर्त्यांचा असा संच उभा करणे हे मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचे यश आहे. सहकाऱ्यांकडून उत्कृष्ट काम करवून घेणे यातच त्याच्या यशाचे रहस्य आहे. संकेताने सहकाऱ्यांकडून कार्य करवून घेण्याची कला मुख्याध्यापकास साधली पाहिजे. यासाठी आपल्या सहकाऱ्यांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर अकृत्रिम व जिव्हाळ्याचे संबंध त्याला जोडता आले पाहिजेत. त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे हे त्याला शक्य आहे. आपली सुखदुःखे आपले मुख्याध्यापक जाणतात हे कळल्यावर सहकाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करण्याचे श्रेय त्याला मिळेल व त्यांचे हृदय त्याला जिंकता येईल. यासाठी नडल्या अडलेल्या विद्यार्थ्याला तत्परतेने सहाय्य कर. कोणाला फीचे पैसे दे, कोणाला गणवेश दे, कोणाला पुस्तके दे. हे करणे त्याला सहज शक्य आहे. कधी कुणाचे मजला पुसू दे दयार्द्र डोळे, मग तो हसू दे. हे करणे मुख्याध्यापकाला सहज शक्य आहे. दुःखावर फुंकर घालणे, डोळ्यातले अश्रू पुसणे हे जर तो करील तर तो माणसांचा व माणसे त्याची हे त्यास करून दाखवता येईल. संघटन चातुर्य हा गुण मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाला अत्यंत आवश्यक आहे. पुढचा गुण निर्णय कुशलता. मुख्याध्यापकापुढे अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहण्याची शक्यता असते. अशा वेळी कौशल्याने निर्णय घेण्याची क्षमता मुख्याध्यापकाजवळ असली पाहिजे. समाजामध्ये ज्याप्रमाणे सात्विक, राजस व तामस प्रवृत्तीचे लोक असतात, त्याप्रमाणे शाळेतही असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष उद्भवतात, शिक्षकांमध्येही संघर्ष उद्भवतात, काही वेळा पालक व शिक्षक यांच्यामध्येही संघर्ष उद्भवतात. अशा वेळी संघर्ष शमविण्याची क्षमता मुख्याध्यापकाजवळ असली पाहिजे. तप्त वातावरण कौशल्याने शांत करण्याची कला त्याच्याजवळ असली पाहिजे. यासाठी टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही. दोन्हीही बाजूंच्या विचारांना मान देऊन सुवर्णमध्य कसा काढावा, संघर्षातून समन्वय कसा साधावा व त्या दृष्टीने योग्य निर्णय कसा घ्यावा, हे मुख्याध्यापकास साधले पाहिजे. यासाठी मुख्याध्यापकाचे व्यक्तिमत्व सौजन्ययुक्त, शांत, सहिष्णु वृत्तीने युक्त असले पाहिजे. सत्य पटवून देण्याची कला मुख्याध्यापकाजवळ असली पाहिजे. शालेय जीवनामध्ये कोणकोणत्या समस्या उभ्या राहतील हे सांगता येणार नाही. यासाठी काळ, वेळ, एकूण परिस्थिती यांचा विचार करूनच योग्य तो निर्णय मुख्याध्यापकास घेता आला पाहिजे. शाळा बंद करण्याचे प्रसंग अनेक वेळा येतात. अशा वेळी काळवेळ पाहून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून योग्य निर्णय त्यास घेता आला पाहिजे. शेवटी मुख्याध्यापक हा सुद्धा एकूण परिस्थितीचा बांधील आहे. समाजापासून फटकून त्यास चालणार नाही. स्थान परत्वे एखाद्या गावात त्या गावाच्या दृष्टीने एखाद्या मोठ्या व्यक्तीचे निधन झाले तर नियमांचा विचार न करता अशा वेळी श्रद्धांजली वाहण्यासाठी कामकाज स्थगित ठेवण्याचा निर्णय त्यास घ्यावा लागेल. कारण गावाला शाळा आपली वाटली पाहिजे. नियम खूप असतात, पण सरतेशेवटी नियम हे माणसांकरिता असतात. व्यक्तिव्यक्तीत भिन्नता असते. प्रत्येक व्यक्तीची पार्श्वभूमी, परिस्थिती ही भिन्न असते. या संदर्भात व्यक्तीचे अकल्याण होऊ नये किंवा व्यक्तीवर अन्याय होऊ नये असा निर्णय त्यास घेता आला पाहिजे.
उदाहरणार्थ शाळेतीलच एखादी परीक्षा असेल आणि अचानक एखाद्या आपत्तीमुळे एखाद्या गुणवान विद्यार्थ्यांची सर्व परीक्षा किंवा त्याचा काही भाग टळला तर केवळ नियमाकडे बोट न दाखविता त्या गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही हे त्याने पाहिले पाहिजे. थोडक्यात आपला निर्णय करताना कोणावरही अन्याय होणार नाही हे तात्विक सूत्र त्याने आपल्यापुढे ठेवले पाहिजे. कटू वा कठोर निर्णय घ्यावे लागतील, पण त्यातील कटुता किंवा कठोरपणा कशासाठी करावा लागत आहे हे जर पटवून दिले तर कठोर निर्णयसुद्धा कठोर वाटणार नाहीत. एखाद्या वेळी भांडावयास आलेल्या पालकाला शांतपणे परिस्थिती समजावून सांगून माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कोणता निर्णय घेतला असता असे त्यांना विचारावयास हरकत नाही. तसेच अपवादात्मक परिस्थितीमध्ये नियमात न बसणारे निर्णयसुद्धा मुख्याध्यापकास घ्यावे लागतात. शेवटी सारासार विचार करून निर्णय घेण्याचे कौशल्य मुख्याध्यापकास दाखवावे लागेल. केवळ नियमांचा गुलाम अशी मुख्याध्यापकाची प्रतिमा नको. 5वा गुण प्रशासनातील कौशल्य. निर्णय कुशलता यावर मुख्याध्यापकाचे प्रशासन अवलंबून असते. तसेच मुख्याध्यापकाला मुख्यतः तिघांचे प्रशासन करावे लागते. एक विद्यार्थ्यांवरील प्रशासन, दुसरं शिक्षकांवरील प्रशासन आणि तिसरं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशासन. तथापि हे प्रशासन जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्याचा संबंध एकमेकांशी असतो. या दृष्टीने तिन्ही विभागांमध्ये योग्य तो समन्वय राखला गेला पाहिजे. त्यापैकी पहिला विद्यार्थ्यांवरील प्रशासन. माध्यमिक शाळेतील कुमारावस्था ही संस्कारक्षम असते. उत्साहाने रसरसलेली अवस्था असते. भावनेच्या भरात काहीतरी करावे असे वाटण्याचा काळ आहे. यासाठी त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे त्याला विधायक वळण देण्यातच मुख्याध्यापकाच्या प्रशासनाचे कौशल्य आहे. विद्यार्थ्यांच्या ठायी ईर्ष्या, असूया, मत्सर हे असणार. यासाठी त्यांच्यामधील विविध सुप्त अवस्थेतील गुणांना योग्य ते आवाहन कसे करावे हे मुख्याध्यापकास कळले पाहिजे. काही वेळा अत्यंत व्रात्य मुलास खेळाचा कॅप्टन किंवा स्वयंसेवकांचा कॅप्टन करावयास हरकत नाही. आपल्याला नेतृत्व दिले आहे यातच त्याला धन्यता वाटते व त्याच्यातील कार्यशक्तीला विकृत वळण लागण्याऐवजी विधायक वळण लागते. शाळेमध्ये अभ्यासाखेरीज अनेक उपक्रम असतात. कोणास NCC पथकाचा प्रमुख, कोणास बालवीर पथकाचा प्रमुख, कोणास सहलीचा प्रमुख. थोडक्यात त्याच्यावर जबाबदारी टाकून कौशल्याने त्याला कामात कसे गुंतवावे हे मुख्याध्यापकास साधले पाहिजे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपक्रमात कसे सामावून घ्यावे यातच मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचे कौशल्य आहे. 2. शिक्षकांवरील प्रशासन. विद्यार्थ्यांमध्ये जसे तऱ्हेतऱ्हेचे विद्यार्थी असतात तसे शिक्षकांमध्ये सुद्धा अनेक गट पडतात. वयावरून पडलेले गट, शैक्षणिक पात्रतेवरून पडलेले गट, तसेच ग्रामीण भागातील शिक्षकांचा गट, शहरी शिक्षकांचा गट, सामाजिक स्थितीवरून पडलेले गट, विषयावरून पडणारे गट, स्वभावावरून पडणारे गट असे कितीतरी गट पडतात. हे सारे गट कौशल्याने कसे हाताळावेत हे मुख्याध्यापकास साधले पाहिजे. मुख्याध्यापकापेक्षा वयाने ज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकांचा मान मुख्याध्यापकाने राखावा. तथापि त्यांच्यातही कर्तव्यच्युती दिसली तर त्यांच्या वयाचा योग्य तो मान राखून इतरांच्या देखत त्यास कटू न बोलता त्यांना कर्तव्याची जाणीव देण्याचे काम मुख्याध्यापकास करावे लागेल. शिक्षकांचे दोष झाकून टाकण्याचे काम त्यास करावयाचे नाही, तर ते दोष घालविण्याचे काम त्यास करावयाचे आहे. विद्यार्थ्यांसमोर, पालकांसमोर व इतर शिक्षकांच्या समोर सुद्धा एखाद्या शिक्षकास कटू अथवा कठोर बोलण्याचा प्रसंग मुख्याध्यापकांनी आणू नये. आपले दोष दाखविले यापेक्षा ते इतरांच्या समोर दाखविले याचा त्याला विशेष राग येतो. प्रत्येकाला काही अस्मिता असते. ती अस्मिता दुखावता उपयोगी नाही. शेवटी फुटले मोती तुटले मन, जोडू न शके विधाता. मने तुटणार नाहीत हे मुख्याध्यापकाने पाहिले पाहिजे. दोष दाखविताना हेट द सिन बट नॉट द सिनर हे सूत्र ध्यानात ठेवले पाहिजे. व्यक्तीबद्दल राग नाही, त्याच्याबद्दल सहानुभूतीच आहे. राग आहे फक्त दोषाबद्दल. मुख्याध्यापकाचे प्रशासन हे सहानुभूतीवर व सहिष्णु वृत्तीवर आधारलेले असले पाहिजे. काही वेळा काही विशेष परिस्थितीमुळे
शिक्षकांकडून काही प्रमाद घडला तर ती परिस्थिती समजून घेण्याचे सौजन्य मुख्याध्यापकाजवळ असले पाहिजे. शेवटी माणसाने माणसाला जाणणे हे प्रशासनात अतिशय महत्त्वाचे आहे. 3. शिक्षकेतर सेवकांवरील प्रशासन. शिक्षकेतर प्रशासनात 2 प्रकार येतात. लिपिकांचा एक वर्ग आणि चतुर्थ श्रेणी सेवकांचा एक वर्ग. या दोहोंवरील प्रशासन करताना कार्यालयीन कामकाजाची मुख्याध्यापकाला उत्तम माहिती पाहिजे. जमा खर्चाची, पत्रव्यवहाराची, नियमांची ही सर्व माहिती हवीच. इंग्रजी व मराठी भाषातून उत्तम पत्रव्यवहार करता आला पाहिजे. कारण शैक्षणिक पदव्या जरी असल्या तरी कार्यालयीन कामकाजाची माहिती असतेच असे नाही. काही जण तर अशी समजूत करून घेतात की कार्यालयीन कामकाजाची सर्व जबाबदारी हेड क्लार्कची आहे. ही समजूत चुकीची आहे. मुख्याध्यापक हा सर्वच गोष्टींना जबाबदार धरला जातो. मुख्याध्यापकाने आपल्या दैनंदिनीमध्ये महत्त्वाच्या नोंदी केलेल्या असल्या पाहिजेत. ती दैनंदिनी कोणता पत्रव्यवहार केव्हा करावयाचा आहे यासंबंधी त्याला मार्गदर्शन करील. याशिवाय वर्षाचे नियोजन त्याच्या टेबलावरील काचेखाली असले पाहिजे. कार्यालयीन कामकाजाची शिस्त ही मुख्याध्यापक किती बारकाईने कार्यालयीन कामकाजावर लक्ष ठेवतो यावर अवलंबून असते. कार्यालयीन प्रशासन हे एक स्वतंत्र अंग आहे. त्याबाबत मुख्याध्यापकाच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब कार्यालयीन कामकाजात दिसले पाहिजे. मुख्याध्यापक जितका दक्ष तितके कार्यालय दक्ष. मुख्याध्यापकाच्या ज्ञानाने कार्यालयावर नियंत्रण राहते. मुख्याध्यापकाचे प्रशासन कर्तव्यदक्ष असावे पण कटू व कठोर नसावे. काही वेळा सेवकांबरोबर लिपिकांबरोबर अधिक काम करण्यासाठी त्याने स्वतः थांबले पाहिजे. सारी कामे वेळेत पूर्ण केली पाहिजेत पण त्याचबरोबर अधिक कामाचे कौतुक वेगवेगळ्या पद्धतीने मुख्याध्यापकाने केले पाहिजे. प्रसंगी कठोर पण प्रसंगी मृदू त्याने झाले पाहिजे. काही वेळा चुकांकडे क्षमाशील वृत्तीने पाहिले पाहिजे. चुका दुरुस्त कशा होतील इकडे त्याचे लक्ष पाहिजे. यासाठी कामाची उत्तम विभागणी व नियोजन करता आले पाहिजे. हे सारे असेल तरच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे नेतृत्व तो परिणामकारक करू शकेल. पुढचा गुण अध्यापन नैपुण्य. मुख्याध्यापक हा प्रथम अध्यापक असतो आणि नंतर सुद्धा तो अध्यापकांचा मुख्य असतो. हे त्याने ध्यानात ठेवले पाहिजे. त्याच्या स्वतःच्या विषयात तो पारंगत हवाच. त्याच्या स्वतःच्या विषयावर त्याचे उत्तम प्रभुत्व हवे. पण त्याचबरोबर इतर सर्व शिक्षकांचे त्यांच्या विषयातील अध्यापन नैपुण्य जाणण्याची क्षमता त्याच्याजवळ हवी. विषय ज्ञानाबाबत तडजोड चालणार नाही. मुख्याध्यापक विषय पारंगत असल्याखेरीज त्याचा शैक्षणिक दबदबा निर्माण होणार नाही. यासाठी अद्ययावत व्यासंग, निरंतर अध्ययन व चौफेर वाचन मुख्याध्यापकास गरजेचे आहे. याशिवाय सर्व शिक्षकांचे नेतृत्व त्यास करता येणार नाही. याशिवाय अध्यापनातील नवीन तंत्र, नवे विचार प्रवाह, गुणवत्ता वाढीसाठी नवनव्या योजना त्यास माहीत असल्या पाहिजेत. गुणवान विद्यार्थ्यांसाठी, मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या सहकार्याने विविध उपक्रम त्याने कार्यान्वित केले पाहिजेत. शिक्षकांना व्यासंगी बनविणे, निरंतर अध्ययनशील बनविणे, कृतीसत्रे, विविध शैक्षणिक प्रकल्प, चर्चासत्रे, विद्यार्थी हिताचे उपक्रम कल्पकतेने मुख्याध्यापकांनी कार्यान्वित केले तरच अध्यापकांवरील त्याचे नेतृत्व परिणामकारक होईल. पुढचा गुण मनुष्य स्वभावाची पारख. मनुष्य स्वभावाची पारख हा एक महत्त्वाचा गुण सर्वच प्रशासकांना आवश्यक असतो. शालेय प्रशासन म्हणजे मानवी प्रशासन. मनुष्य स्वभाव जाणणे व त्यानुसार विविध प्रवृत्तींच्या व प्रकृतींच्या माणसांना जाणणे, त्यांच्या उणीवा, त्यांच्या मर्यादा ओळखणे, पण त्याची वाच्यता न करणे. कोणालाही आपल्या त्रुटींची चर्चा उघडपणे केलेली आवडत नाही. त्रुटी व दोष यासह माणसे कशी सांभाळून घ्यावयाची ही कला मुख्याध्यापकास साधली पाहिजे. कोणत्या कामावर स्वभाव धर्मानुसार कोणाची किंवा योजना करावयाची हे त्यास कळले पाहिजे. अतिराग, अतिलोभ, मत्सर, असूया, ईर्ष्या इत्यादी दोषांमुळे अनेक समस्या विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये उत्पन्न होतात. यासाठी संघर्ष उत्पन्न करणारे स्वभाव एकत्र आणणे टाळले पाहिजे. नाहीतर किरकोळ कामामध्ये सुद्धा फार मोठ्या समस्या उभ्या राहतील.
मनुष्य स्वभावामध्ये विविध तऱ्हा असतात आणि मुख्याध्यापकाला जे कार्य करवून घ्यावयाचे असते ते कार्य एकट्याचे नसते, तर संघवृत्तीने ते काम करावयाचे असते. म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. पिंडापिंडात मती भिन्न असते हे असणारच. हे गृहीत धरूनच शांतपणे कामाचे नियोजन त्याने केले पाहिजे. पुढचा गुण लोकनिष्ठा. मुख्याध्यापकाने हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे की शाळा ही समाजाकरिता आहे. समाजाशी तिचा साक्षात संबंध आहे. ती एखाद्या बेटावरील संस्था नाही. लोकांना त्या शाळेबद्दल आपुलकी वाटली पाहिजे व शाळेला सुद्धा भोवतालच्या समाजाबद्दल, लोकांबद्दल आपुलकी वाटली पाहिजे. लोकशाही संवर्धन हे शिक्षणाचे एक मोठे कार्य आहे. सारे लोककल्याणासाठी आहे असे नुसते वाटून उपयोगी नाही. आमच्या मुलांच्या कल्याणासाठी शाळेत धडपड चालली आहे. त्या धडपडीमागे सामाजिक बांधिलकी आहे. त्यासाठी प्रसंगोपात पालक शाळेत आले पाहिजेत. स्नेहसंमेलन, विविध उत्सव, पालकसभा, विविध प्रदर्शने अशा प्रसंगी पालकांना व लोकांना शाळेकडे आकृष्ट करून घेण्याची संधी मुख्याध्यापकाने सोडता उपयोगी नाही. जेथे अजिबात समाज संपर्क नाही, ती शाळा समाजाला आपली संस्था आहे असे वाटणार नाही. लोकांशी फटकून वागणारा मुख्याध्यापक समाजाचे प्रेम संपादन करू शकणार नाही. लोकनिष्ठा हे मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. पुढचा गुण वक्तृत्व. मुख्याध्यापकाला परिणामकारक नेतृत्व करण्यासाठी वक्तृत्व या गुणाची आवश्यकता आहे. मुख्याध्यापकाला समुदायापुढे आपले विचार मांडण्याचा प्रसंग येतो. मग तो मुख्याध्यापक शहरी भागातला असो अथवा ग्रामीण भागातला असो, अपरिहार्यपणे लोकसमुदायापुढे त्याला विचार मांडावेच लागतात. त्या परिसरातले लोक त्या मुख्याध्यापकाकडे विशेष अपेक्षेने पाहत असतात. स्नेहसंमेलन असो, छोट्या मोठ्या सभा असोत, बैठका असोत अथवा शिबिरे असोत, मुख्याध्यापकाच्या वाणीचा प्रभाव पडला पाहिजे. वक्तृत्वामध्ये सुद्धा विविध प्रकार पडू शकतात. काही जणांना वक्तृत्वाचे देणे हे निसर्गानेच बहाल केलेले असते. काही जण अभ्यासाने वक्तृत्व कला संपादन करतात, तर काही जणांना तळमळीतून वक्तृत्व स्फुरते. मुख्याध्यापक वक्ता दशसहस्रेषु नसला तरी व्यासंग व कार्याबद्दलची तळमळ यातून परिणामकारक वक्तृत्व कला संपादन करू शकेल. त्यासाठी व्यासंग, वाचन, बहुश्रुतता तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने याद्वारे जाणीवपूर्वक त्याने वक्तृत्व कला संपादन केली पाहिजे. लोकशाहीमध्ये वक्तृत्वाकडे नेतृत्व हे येतच असते. मुख्याध्यापकाची प्रतिमा, त्याचे व्यक्तिमत्व त्याच्या वक्तृत्वावर अवलंबून असते. हे त्याने विसरता उपयोगी नाही. मुख्याध्यापकाचे वक्तृत्व पुढाऱ्याच्या वक्तृत्वासारखे नको, तर ते वक्तृत्व विचाराच्या अधिष्ठानावर आधारलेले हवे. यासाठी उत्तमोत्तम अवतरणे, सुभाषिते, सुवचने याचे पाठांतर, रामायण, महाभारत यासारख्या राष्ट्रीय महाकाव्यातील सुंदर सुंदर दृष्टांत यांचा योग्य वेळी वापर त्यास करता आला पाहिजे. संतांची वचनेही त्याच्या जीवाग्री असावीत. वक्तृत्व साधना हा मुख्याध्यापकाच्या व्यक्तिमत्वातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रयत्न केला तर बऱ्यापैकी वक्तृत्व कला प्रत्येक मुख्याध्यापकास संपादन करता येईल. पुढचा गुण व्यक्तिमत्व. मुख्याध्यापकाचे व्यक्तिमत्व हे प्रभावशाली हवे. काही गुण सहज प्राप्त होतात तर काही अभ्यासाने प्राप्त होतात. अत्यंत प्रभावशाली शरीरसंपदा लाभणे हे आपल्या हाती नाही. तथापि नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, साधी राहणी, उच्च विचारसरणी इत्यादी गुणांनी मुख्याध्यापकाला आपले व्यक्तिमत्व हे प्रभावशाली बनविता येईल. रसिक वृत्ती, प्रसन्न वृत्ती, उच्च दर्जाचा विनोद करण्याची कला इत्यादी प्रयत्नाने सहज साध्य आहेत. मुख्याध्यापक थोडा गंभीर असावा याचा अर्थ तो नीरस असावा असे नाही. विनोदाचे त्यास वावडे असावे असेही नाही. जीवनाकडे रसिक वृत्तीने पाहिले की अपरिहार्यपणे चेहऱ्यावर प्रसन्न भाव उमटतात. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याने आशावादी ठेवावा, कारण उमलत्या पिढीचा विकास त्याला साधावयाचा आहे. निराशेने त्रस्त झालेला माणूस उगवत्या पिढीला आशेचे किरण काय दाखविणार? मुख्याध्यापकाकडे पाहिले की शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना एक प्रकारे उमेदच वाटली पाहिजे.
या दृष्टीने मुख्याध्यापकाने आपल्या व्यक्तिमत्वाला आकार दिला पाहिजे. वर दिलेल्या गुणांची यादी आणखीही वाढवता येईल. तथापि मुख्याध्यापकास नेतृत्वाबाबत केवळ दिग्दर्शन करण्याकरिता एवढ्या गोष्टी पुरेशा आहेत. शेवटी आत्मचिंतनाने मुख्याध्यापकाने आपल्या नेतृत्वाला घाट द्यावयाचा आहे, जो पढवून व पुस्तके वाचून देता येणार नाही. पाठांतराने पोपट होता येईल, परंतु अनुभवामृत आणि आत्मविश्वास या 2 पंखांच्या साहाय्याने गरुडाची भरारी मारता येईल. मुद्दा क्रमांक 6.4.3 मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचे 3 भाग. 1. विद्यार्थ्यांवरील प्रशासन. मुख्याध्यापकास प्रामुख्याने आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नेतृत्व करावयाचे आहे. या नेतृत्वाचा उद्देश शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करणे हाच होय. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे या शैक्षणिक उद्दिष्टाबद्दल दुमत होण्याचे कारण नाही. विद्यार्थी, पालक यांच्या शाळेबद्दलच्या कल्पना सर्वमान्य आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण विशेषतः माध्यमिक शाळेत होते. माध्यमिक शाळेतील कुमारांचे वय हे संवेदनाक्षम व संस्कारक्षम असे वय आहे. स्ट्राईक द आयर्न व्हाईल इट इज हॉट अशी ही अवस्था आहे. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यास जो मुख्याध्यापक कारणीभूत ठरेल, तोच त्यांना उत्तम नेतृत्व देऊ शकेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व जास्तीत जास्त प्रमाणात जेथे घडविले जाते, ती शाळा उत्कृष्ट व पर्यायाने त्या शाळेचा मुख्याध्यापक उत्कृष्ट विद्यार्थ्यांचे नेतृत्व करण्यासंबंधी विस्ताराने विवेचन करावयाचे आहे. मुख्याध्यापकांनी अभ्यासविषयक व अभ्यासपूरक उपक्रमांसंबंधी निश्चित स्वरूपात योजना आखून सहकारी शिक्षकांमार्फत त्याची कार्यवाही केली पाहिजे. त्यासाठी उत्तम, मध्यम व निकृष्ट अशा 3ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संगोपन आपल्याला करावयाचे आहे, हे त्याने ध्यानात ठेवले पाहिजे. तसेच परिस्थितीने अथवा अन्य कारणाने अगदी निकृष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांचे दायित्व आपणावर आहे, हेही त्याने ध्यानात घेतले पाहिजे. विशेष गुणवत्ता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही खास योजना आखली पाहिजे. उदाहरणार्थ, गुणवान विद्यार्थ्यांसाठी स्कॉलर बॅच असली पाहिजे. विषय शिक्षकांकडून त्यासाठी गुणवत्ता वाढीचे प्रयत्न केले पाहिजेत. एक विषयाला रोज शाळेच्या वेळेव्यतिरिक्त 1 तास शिक्षकांकडून अध्यापन करण्याची व्यवस्था हवी. विशेषतः शालांत परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी ही योजना हवी. राष्ट्रीय प्रज्ञाशोध यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली पाहिजे. गुणवान विद्यार्थ्यांची गुणवत्ता म्हणजे शाळेची गुणवत्ता, पर्यायाने शिक्षकांची गुणवत्ता. अर्थात यामधूनच मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाची प्रतिमा दिसत असते. स्कॉलर बॅच प्रमाणे निकृष्ट विद्यार्थ्यांसाठी बॉर्डर बॅच हाही उपक्रम राबविला पाहिजे. यामध्ये अभ्यासात निकृष्ट असणारे, त्याचबरोबर परिस्थितीनेही निकृष्ट असणारे विद्यार्थी यांचा समावेश केला पाहिजे. शाळा, मुख्याध्यापक व शिक्षक आपल्या हितासाठी धडपडत आहेत याची प्रचिती विद्यार्थ्याला आली पाहिजे. मुलांसाठी चाकोरी बाहेर जाऊन जेव्हा शाळा धडपड करते, तेव्हा त्या परिसरातील शाळेकडे व पर्यायाने त्या मुख्याध्यापकाकडे उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून पाहिले जाते. विद्यार्थ्यांचे नेतृत्व सहजच त्याला मिळते. विशेष गुणवान विद्यार्थी तसेच डोकेदुखी निर्माण करणारे विद्यार्थी या दोन्हीही प्रकारांचा मुख्याध्यापकाला परिचय हवा. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर अभ्यासपूरक उपक्रम हे तितकेच महत्त्वाचे आहेत. येथे फक्त पुस्तकी शिक्षण दिले जाते अशी शाळेची प्रतिमा नको. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. त्या दृष्टीने त्याची योग्य ती तयारी शाळेत झाली पाहिजे. मॅन इज अ सोशल ॲनिमल हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही खरे आहे. विद्यार्थी सामाजिक संस्काराने घडविला पाहिजे. आपल्याच शाळेत परिस्थितीने निकृष्ट असणारे जे विद्यार्थी असतील, त्यांच्या शैक्षणिक गरजा काही प्रमाणात का होईना भागविण्याचे काम शिक्षक व विद्यार्थी यांच्यामार्फत त्याला करता येईल. उदाहरणार्थ, एका शाळेत
टिळक हायस्कूल दान कलश योजना आहे. 500 विद्यार्थी किमान ₹1 त्यात टाकतात. 50 शिक्षक किमान ₹5 टाकतात. अशा पद्धतीने 2 ते 3,000 रुपये त्या दानकलशात गोळा होतात. त्यामधून सुमारे 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. चॅरिटी बिगिन्स ॲट होम यामुळे स्वतःपासून सत्कृत्यांची सुरुवात केली पाहिजे. माझ्या बांधवांचे दुःख मीच हलके केले पाहिजे ही जाणीव विद्यार्थ्यांस दिली की शाळेमध्ये निरोगी व उच्च दर्जाचे सांस्कृतिक वातावरण तयार होते. याचबरोबर कला, क्रीडा, नाट्य, संगीत आदी विविध क्षेत्रात गुणांचा विकास करण्यासाठी मुख्याध्यापकाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी विविध गुणवान विद्यार्थ्यांची एक जंत्री त्याच्याजवळ हवी. त्यामध्ये त्या शाळेतील सारे कलावंत आढळतील. शाळेमध्ये या सर्व गुणी विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त गुणांना वाव देणारे उपक्रम हवेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त गुणांना वाव हेच मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचे सूत्र असले पाहिजे. शाळेमध्ये प्रतिभाशाली लेखक व कवी असतात, थोर चित्रकार असतात, अभिनय सम्राट असतात, थोर खेळाडू असतात. या साऱ्यांना ओळखण्यातच मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचे यश आहे. यासाठी अत्यंत कल्पकतेने मुख्याध्यापकाने उपक्रम आखले पाहिजेत. प्रसंगी चाकोरीबाहेर जाऊन सुद्धा धडपड केली पाहिजे. एका शाळेने शोध भावनिक ऐक्याचा हा प्रकल्प हाती घेतला होता. सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा रोज म्हटली जाते. भारतामध्ये एकाच संस्कृतीचा प्रवाह वाहत आहे. यासाठी शोध भावनिक ऐक्याचा हा प्रकल्प घेतला. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आदी प्रांतात 10 विद्यार्थी व 2 शिक्षक पाठविले. तेथील सण, उत्सव, समारंभ, लोकगीते व संत यांची माहिती घेतली व सर्व प्रांतात ऐक्याचे समान सूत्र आहे, संस्कृतीचा समान प्रवाह आहे हे अनुभवाने कळले. सहलीतील आनंदही लुटता आला व राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कारही करण्यात आला. वानगी दाखल काही उपक्रमांचा उल्लेख केला. त्या मुख्याध्यापकांनी आपल्या परिस्थितीमध्ये कल्पकतेने कोणते उपक्रम आखावेत हे पाहिले पाहिजे. अशा उपक्रमशील वृत्तीमुळे मुख्याध्यापकाकडे नेतृत्व सहज चालत येते. फक्त जो करील तयाचे किंवा केल्याने होतं आहे रे आधी केलेची पाहिजे हे सूत्र त्याने ध्यानात ठेवले पाहिजे. कडक शिस्तीने नेतृत्व करता येते हे खोटे आहे. कल्पक उपक्रमाने विद्यार्थी जिंकता येतात आणि तेच मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचे यश आहे. यासाठी मुख्याध्यापकाने विविध उपक्रमांना आपल्या नेतृत्वाचा परिस्पर्श केला पाहिजे. शिक्षकांवरील प्रशासन ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये तरतम भावाने उत्तम, मध्यम व निकृष्ट विद्यार्थी असतात, त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये सुद्धा तरतम भावाने उत्तम, मध्यम, निकृष्ट असे 3ही प्रकारचे शिक्षक असतात. आपल्या हाताशी ज्या शिक्षकांचा संच आहे त्यांची क्षमता मुख्याध्यापकाने जाणली पाहिजे. त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल हे मुख्याध्यापकाने पाहिले पाहिजे. त्यामध्येच त्याच्या नेतृत्वाचे खरे कौशल्य आहे. ज्याप्रमाणे माळी एकाच सूत्रामध्ये फुले गुंफतो, परंतु ती गुंफण मोठ्या कौशल्याने तो करतो. कोठे फुलांचा झुपका, कोठे पाने व कोठे रंगीत फुले, मोठ्या कलात्मक पद्धतीने तो हार गुंफत असतो. मुख्याध्यापकाने शैक्षणिक सूत्रांमध्ये साऱ्या शिक्षकांची गुंफण केली पाहिजे. मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाची कसोटी यामध्ये आहे की सर्व शिक्षकांचा सहभाग शैक्षणिक कार्यात त्याने मिळविला पाहिजे. अध्यापकाने ज्याप्रमाणे अध्ययनामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग मिळवला पाहिजे, त्याप्रमाणे मुख्याध्यापकाने सर्व शिक्षकांचा सहभाग मिळवला पाहिजे. यासाठी कोणकोणत्या शिक्षकाजवळ कोणकोणते गुण आहेत याचा बारकाईने शोध मुख्याध्यापकाने घेतला पाहिजे. त्यांच्या आत्माविष्कारास वाव त्यास देता आला पाहिजे. आपल्या गुणांचा शाळेमध्ये काहीही उपयोग करता येत नाही याची खंत शिक्षकास असते व आपल्या गुणांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याची संधी शिक्षकास मिळाली तर त्याचा विलक्षण आनंद शिक्षकास होतो. कोणाचा कोठेच उपयोग नाही असे शिक्षक नसतात, तर कोणाचा कोठेतरी निश्चितच उपयोग होत असतो. तो उपयोग कसा करून घ्यावयाचा हेच मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाचे काम आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविणे हे जसे शिक्षकाला करावे लागते, त्याप्रमाणे शिक्षकांचेही व्यक्तिमत्व घडविणे
हे मुख्याध्यापकास करावे लागते. शाळेमध्ये त्यांच्या गुणाला तर वाव दिलाच पाहिजे. इतकेच काय, शाळेबाहेर सुद्धा ज्या ज्या कार्यक्षेत्रात शिक्षकांच्या गुणांना वाव देता येईल तो दिला पाहिजे. प्रसंगी शिक्षकांना शाळेबाहेर, गावाबाहेर संधी देण्याचा प्रयत्न मुख्याध्यापकाने केला पाहिजे. मुख्याध्यापक हा कुटुंब प्रमुख आहे. जास्तीत जास्त संधी विद्यार्थी व शिक्षक यांना कशी मिळेल हे त्याने पाहिले पाहिजे. आपल्या शिक्षक वर्गाची प्रतिष्ठा वाढविण्यामध्ये त्याच्या नेतृत्वाचे यश आहे. शिक्षकाने मोठ्या अभिमानाने अन्य शिक्षकांना सांगितले पाहिजे, आमच्या मुख्याध्यापकांना आम्ही मनापासून मानतो, कारण आमच्या गुणांचे चीज आमचे मुख्याध्यापक करतात. मुख्याध्यापकाने हे ध्यानात ठेवले पाहिजे की यशस्वी नेतृत्व करण्याकरिता प्रथम आपण 10 पावले चालले पाहिजे, म्हणजे शिक्षक 1 पाऊल टाकील. सामान्यतः ओंडक्याप्रमाणे निष्क्रिय राहणे कोणासही आवडत नाही. मुख्याध्यापकाजवळ केवढी तरी मानवी साधन संपत्ती असते. त्या साधन संपत्तीचा उत्कृष्ट उपयोग मुख्याध्यापकास करता आला पाहिजे. नाहीतर तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी अशी स्थिती होईल. मुख्याध्यापकाने आपल्या नोंदवहीत शिक्षकांची क्षमता जाणून त्यांचे वर्गीकरण तयार ठेवले पाहिजे. उत्तम सल्लागार, उत्तम वक्ता, उत्तम नेतृत्व देणारा, सहलीचे उत्तम नियोजन करणारा, उत्तम संघटक, उत्तम जनसंपर्क असणारा, किंबहुना शिक्षकाचे नाव उच्चारल्याबरोबर त्याच्या जवळचा गुण कोणता हे त्यास जाणता आले पाहिजे. यशस्वी नेतृत्वासाठी मुख्याध्यापकाने हे ध्यानात ठेवले पाहिजे की जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन हा आशावादी हवा. जर तो निराशावादी असेल, निराशेने त्याला ग्रस्त केले असेल, तर मुख्याध्यापकाने हे ध्यानात ठेवावे की निराशा म्हणजे चैतन्याचा लोप, निराशा म्हणजे अंधार. अंधारामध्ये सुद्धा त्याने आशावाद जपला पाहिजे. अंधार फार झाला पणती जपून ठेवा. अंधारामध्ये पणत्या पेटवण्याचे काम तमसो मा ज्योतिर्गमय असे म्हणत त्याला करावे लागेल. या पद्धतीने मुख्याध्यापकाने आपले धोरण ठेवले तर आपल्या शिक्षकांना तो उत्तम नेतृत्व देईल. पुढचा मुद्दा, समाजाचे नेतृत्व. मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांचे नेतृत्व करावयाचे आहे, शिक्षकांचे नेतृत्व करावयाचे आहे, त्याचप्रमाणे समाजाचेही नेतृत्व शक्य तितक्या प्रमाणात करावयाचे आहे. समाजामध्ये असे अनेक उपक्रम असतात की शाळेतील शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग त्या उपक्रमास देता येईल. श्रमदान शिबिर, स्वच्छतेची मोहीम, साक्षरता वर्ग, अंधश्रद्धा निर्मूलन, गावातील उत्सव समारंभ, त्यात विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग, अशा कितीतरी गोष्टी मुख्याध्यापकास करता येतील. पालकांचे प्रबोधन, ग्रामस्थांचे उद्बोधन यासाठी विविध उपक्रम त्याला करता येतील. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून सहभाग देता येईल. साक्षरता मोहिमेत शिक्षकांचा सहभाग देता येईल. जवळच्या खेड्यात श्रमदान शिबिर घेता येईल. असे उपक्रम त्याने कार्यान्वित केले की त्या शाळेचे व त्या मुख्याध्यापकाचे त्या गावात एक विशिष्ट स्थान निर्माण होते. गाव मोठ्या आदराने त्या शाळेकडे व त्या मुख्याध्यापकाकडे पाहू लागतो. थोडक्यात त्या गावाचे सांस्कृतिक नेतृत्व त्या मुख्याध्यापकाकडे येते. मुख्याध्यापकांनी लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. सारे लोक कल्याणासाठी आहे ही त्याची दृष्टी हवी. शाळेत काय करू शकू व गावात काय करू शकू याचे निश्चित नियोजन मुख्याध्यापकाजवळ हवे. समाजाचे नेतृत्व करण्यास त्याला फार वेळ मिळेल असे नाही, पण शाळा समाजापर्यंत पोहोचली पाहिजे व समाज शाळेपर्यंत पोहोचला पाहिजे हे महत्त्वाचे सूत्र मुख्याध्यापकांनी ध्यानात ठेवले पाहिजे. मुद्दा क्रमांक 6.5 सारांश. आतापर्यंत मुख्याध्यापकांच्या नेतृत्व शैलीचे विवेचन करताना मूलतः शिक्षणाचे उद्दिष्ट कोणते याचे भान नेतृत्व करताना मुख्याध्यापकास हवे हे सांगितले. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन व मुख्याध्यापक त्या परिवर्तनाचा पाईक आहे हे सूत्र त्याने ध्यानात घेतले पाहिजे. हेही पाहिले. मानवाचा विकास हे शिक्षणाचे सूत्र आहे, अर्थात प्रशासन त्यासाठी आहे. या धोरणानेच मुख्याध्यापकाने आपले नेतृत्व केले पाहिजे. मानवी विकासासाठी लोकशाही ही व्यवस्था अपरिहार्य आहे. त्या दृष्टीने मुख्याध्यापकाने आपल्या प्रशासनाचे नियोजन
केले पाहिजे. यासाठी शैक्षणिक प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग मिळविण्यात जो मुख्याध्यापक यशस्वी होईल त्या मुख्याध्यापकाचे नेतृत्व हे यशस्वी नेतृत्व मानले पाहिजे. हे नेतृत्व यशस्वी करण्यासाठी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता आहे याचाही विचार करण्यात आला. तसेच नेतृत्व करणे ही प्रयत्नसाध्य गोष्ट आहे, मात्र जाणीवपूर्वक नेतृत्व गुण संपादन केले पाहिजेत. अभ्यास, व्यासंग, निष्ठा याने ते सहज साध्य होईल. एकूण शिक्षण व्यवस्थेचा व शिक्षण संस्थांचा पसारा इतका वाढलेला आहे की जन्मतःच नेतृत्व गुण घेऊन जन्माला आलेला संस्थाप्रमुख लाभणे हे शक्य नाही. तर त्यासाठी नेतृत्व कसे संपादन करावे याचे माफक प्रमाणात दिग्दर्शन करावे एवढाच हेतू यामध्ये आहे. शेवटी ज्याच्यावर ही जबाबदारी आहे त्याने या दिशेने आपली वाटचाल केली तर तो उत्तम प्रशासक होऊ शकेल. EDU 118 शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधांचे व्यवस्थापन या पुस्तकातील घटक क्रमांक 6 मुख्याध्यापकांची नेतृत्व शैली येथे पूर्ण झालेले आहे. थँक्यू.